तर आता संध्याकाळचे वाजले आहे 6 आणि मी इथे मयुरीला भूक लागली होती, तिला काही नव्हतं बोललं, त्याच्यामुळे मी आता 3 वाजता काय म्हणतात ते तांदूळ आणि डाळ चण्याची भिजत टाकली. आता मी त्याचे डोसे बनवले. हे बघा, मी शॉर्ट व्हिडिओ त्याचा अपलोड केला आहे, तो तुम्ही माझ्या शॉर्टच्या सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि माझ्या आत्या त्या माझ्या नंदाच्या घरी जायला लागले, त्यांना भेटायला 2 सेकंड फक्त. हे बघा, ही मयुरीचे कार्टून आणि इथे 6 वाजले आणि आता गेल्या माझ्या तब्येत बरोबर नाही म्हणून घरातले राडा झाला. पटकन आवरते, मयुरीला नाश्ता चालून दिला मी पटकन काम आवडतं, स्वयंपाक करते, कारण की आता लाईट पण कधी जाईल, कारण की बाहेर विजा कडकडून तुम्हाला दाखवते माझ्या घराच्या अवस्था. तर हे बघा, आज घरात खूप पसारा झाला आहे. इथे ना मी राशन आलं होतं ना, तर राशन आणून ठेवलेलं आहे आणि मी आता स्वयंपाक केला म्हणून राडा झालेला आहे. हे बघा, इथं पसारा, तिथे भांडे घासायचे, इथं मयुरी आणि ही चिव. हे पहिला किती घाई झाली. तर चला, तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्या आल्या आहे आणि पोरी मस्त अभ्यास करत आहे आणि माझा अजून काही पसारा आवरून झाला नाही. इथे टी व्ही चालू आहे, सिरियल, आणि अभ्यास करत फ्रेंड्स. माझं बघितलं तुम्ही, खाली काम आवरून झालं आहे आणि आता वरती काम आवरायला आले नाही मी. तर हे कपडे जे बाहेर वाळत होते ते आणले, कपाटात आता खडी करून ठेवते. हे मयुरी मी सारखे आवरते आणि मयुरी पसारा करते. तर हे कपडे थोडेसे, म्हणजे यांची पॅन्ट आणि शर्ट होते ते थोडंसं ओलं होतं, ते वाळत टाकलं आहे. आता मी पटकन वरचं पण आवरून घेते. हा, मयुरीने बरं का. तर हे बघा, ही मयुरी आता उद्यापासून शाळेत जाणार आहे. तर मी तर मयुरीचं पटकन आवरायचं, मयुरीला चांगलं जेवण द्यायचं, मग मयुरी चांगला अभ्यास करेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय. मयुरी पडली ना, तर रडू राहिली का बरं रडतीये? चुप बस, चल माझ्याकडं. काय लागलं नाही, ती शिव तर माहिती ना वरून पडली ती. चल चुप बस.